नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी ह्या पिकलेल्या हिरव्या मिरच्या आहेत तर त्याची चटणी बनवणार आहे। एकदम छान अशी होते। फोडणीच्या वरणासोबत तोंडी लावण्यासाठी ही मी इथे चटणी बनवणार आहे। तर स्वच्छ धुवून घ्यायची आहे। आता या मिरच्यांचे देठ काढून घेतलेले आहेत। काढून घेतल्यानंतर लोखंडी तव्यावर लसूण आणि या मिरच्या व्यवस्थित अशा भाजायच्या आहेत। जास्त भाजू द्यायच्या नाहीये। मिरच्यांचा चटचट आवाज आला की या मिरच्या काढून घ्यायच्या आहेत। हे मस्त अशा भाजल्या आहेत। आता हे कोमट झाल्यानंतर मिक्सरमध्ये चालू बंद करून जाडसर मिरची करून घ्यायची आहे। हे पहा, या प्रकारे एकदम जाड अशी करायची आहे आणि नंतर त्यामध्ये थोडेसे शेंगदाणे घालायचे आहेत। तुम्हाला जेवढे आवडतात तेवढे तुम्ही घालू शकता। मिरची आणि शेंगदाणे हे असे जाडसर करून घ्यायचे आहे, म्हणजे चटणी एकदम छान अशी होते। इथे पाहू शकता तुम्ही या प्रकारे। आणि शेंगदाणे हे भाजलेले घ्यायचे आहेत। लोखंडी तव्यावर 1.5 चमचा म्हणजे 1.5 पळी हे मी तेल टाकलेलं आहे आणि ही चटणी जी वाटलेली आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये घालायची आहे आणि व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे मंद गॅसवर। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ सुरुवातीला टाकलेलं नाही मी वाटताना, कारण थोडासा अंदाज चुकला जाऊ शकतो, म्हणून मीठ हे नंतर घातलेलं आहे। ही चटणी लोखंडी तव्यावर किंवा लोखंडी कढईमध्ये परतून केली तर खूप छान लागते। नक्की करून बघा, त्याची टेस्ट ही एकदम वेगळीच लागते। ही जी चटणी आहे ती ओलसरही ठेवू शकता किंवा एकदम कोरडीही करू शकता। ही चटणी आता परतून झालेली आहे आणि आता ही काढून घ्यायची आहे। एका डब्यामध्ये घाला किंवा एखाद्या वाटीमध्येही काढू शकता। ही चटणी 8 ते 10 दिवस सहज राहू शकते, अजिबात खराब होत नाही आणि चवीला तर एकदम जबरदस्त लागते। करून पहा नक्की एकदा। खूप छान रंग या चटणीला येतो। हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।